तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या देवबाग रॉक यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आम्ही जात आहोत देवगड येथे आमचं भजन आहे आणि आमचं भजनाचं नाव आहे श्री हनुमान भजन मंडळ। तर आपण जात आहोत आणि आपण तारा मुंबरी येथे नवसाला पावणारा व 21 दिवसात 3 रूप दिसणार खवळे महागणपतीला आपण आता जात आहोत। चला मग आपण आता जाऊया आणि तिथला जो आहे म्हणजे 321 वर्षांपेक्षाही जास्त असलेली परंपरा चालत असलेली परंपरा आहे आणि आमचं आता तिथे भजन आहे आणि आता आपण जात आहोत। चला मग आता आपण तिथे जाऊया। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। नवसाला पावणारा हाकेला धावणारा 21 दिवसात 3 रूपात दिसणारा हे सरदार नाना खवळे यांचे घर आहे। हे देवघर म्हणून प्रसिद्ध आहे। या महागणपतीचा महोत्सव सतत 300 वर्षापेक्षा चालू आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातील गुराब जातीच्या जहाजांचा प्रमुख असलेला सरदार शिवतांडेल यांचा वंश वाढत नव्हता। मालवण येथील मालडी गावातील नारायण मंदिरात ते दररोज पूजा करीत असत। अनेक वर्ष त्यांना संतान होत नव्हती। या नारायण मंदिरात एक गणपतीची मूर्ती आहे। ती त्यांच्या स्वप्नात आली, माझा मोठा उत्सव कर, तुला पुत्ररत्न होईल। स्वप्नाप्रमाणे शिवतांडेलांनी छत्रपतींच्या सरदाराला शोभेल असा 1701 मध्ये गणपती उत्सव चालू केला। त्यांना पुत्ररत्न झाले। त्यांनी त्यांचे नाव गणोजी असे ठेवले। 1756 साली गणोजी विजयदुर्गवर इंग्रजांशी लढताना पकडले गेले। त्यांना शिक्षा झाली। आजही या गणोजी सरदारांची समाधी तारा मुंबरी येथील खवळे घराण्याच्या शेतात आहे। आज ही परंपरेने त्या ठिकाणी दर सोमवारी दिवा अगरबत्ती लावली जाते। याच गणोजी सरदारांची 9वी 10वी 11वी पिढी आज त्याच उत्साहात या महागणपतीची उत्सव साजरा करीत आहे। या महागणपतीची काही वैशिष्ट्य पण आहेत। पहिले म्हणजे शेतात साधी माती जवळजवळ 1.5 टन आणून ती लाकडे घनाने मळून गोळे केले जातात। या महागणपतीची मूर्ती बनवण्यासाठी श्रावण नारळी पौर्णिमेला सुरुवात करतात। ही मूर्ती याच घरातील पुरुषाने बनवावी लागते। बाहेरील मूर्तिकार चालत नाही। सूर्यकांत खवळे यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद, विकट, अक्षय, अनंत व चिन्मय हे बंधू ही मूर्ती बनवतात। ठराविक दिवसांचे अंतर ठेवून ती बनवली जाते। ही मूर्ती साच्याशिवाय संपूर्ण हातीच बनवतात, त्यामुळे ती संपूर्ण भरीव असते। ही मूर्ती बैठी 6 फुटी उंचीची असते। आता दुसरं म्हणजे काय, तर गणेश चतुर्थीला या महागणपतीचा संपूर्ण अंगाला सफेद चुना लावून पूजेला बसवितात। फक्त डोळे रंगवले जातात व विविध पूजा होते। यावेळी उंदीर नसतो। आता तिसरं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर दुसऱ्या दिवशी उंदीर पूजेला लागतात। उंदरासाठी नैवेद्य म्हणून खीर बनवली जाते। तिसऱ्या दिवशी या महागणपतीचे रंगकाम सुरू होते। 5व्या दिवशी संपूर्ण रंगवून पूर्ण होतो। संपूर्ण अंगाला लाल रंग, अंगरख्या, चांदीचा रंगाचा पिवळे पितांबर, सोनेरी मुकुट, त्यावर 5 फणी नाग,
मागे गोल कागदी पंखा, हातावर शेला अशी उग्र पण विलोभनीय मूर्ती असते. पाचव्या दिवशी पासून सकाळी, संध्याकाळी व रात्री अशी 3 वेळा आरती केली जाते. दररोज संध्याकाळी लहान मुलांची दृष्ट काढतात, तशी घरातील सुवासनी या महागणपतीची दृष्ट काढतात. दररोज रात्री भजने करावी लागतात. 7व्या, 11व्या, 15व्या, 17व्या, 20व्या दिवशी असे सतत रंगकाम चालू असते. शेवटचे रंगकाम विसर्जनाच्या दिवशी दुपारी केले जाते. यावेळी संपूर्ण चेहऱ्यावर लाल रंगाचे पिवळे ठिपके दिले जातात. त्यामुळे त्याचा उग्रतेत आणखीनही भर पडते. राक्षसांशी लढणाऱ्या विकट रूपाचा भास होतो. पहिले 3 दिवस सफेद, नंतर संपूर्ण रंगकाम झालेला व विसर्जनाच्या दिवशी पिवळे ठिपके दिसलेला, असा 21 दिवसात वेगवेगळ्या 3 रूपात दिसणारा हा जगातील पहिलाच महागणपती आहे. 20व्या दिवशी रात्र जागर किंवा लळित म्हणून साजरी केली जाते. या दिवशी संध्याकाळी पूर्वजांच्या पगड्यांची देवघरात पूजा केली जाते. त्याला जैन पूजा असे म्हणतात. रात्रीचा एक पुरुषाला साडी नेसवून ढप, तुंतुणे, ढोलकी अशा तमाशा फड उभा करून नाचवले जाते. पहाटे वारी अंगात देव नेणे त्याला म्हणतात, खुदवली जातात. रात्री जो पुरुष साडी घालून नाचतो त्याला पहाटेची आरती धरायला दिली जाते. यावेळी महागणपतीची व त्याची दृष्ट काढली जाते. यावेळी पावन झालेले नवस फेडले जातात. नंतर महागणपती समोर पुरुष फेर धरून नाचतात व हा कार्यक्रम संपतो. विसर्जनाच्या सकाळी खवळे कुटुंबियातील कैलासवासी झालेल्या सर्वांना पिंडदान केले जाते. गणपती समोर पिंडदान होणारा हा जगातील पहिलाच गणपती आहे. यावेळी पंचक्रोशातील हजारो भक्तांना महाप्रसाद दिला जातो. दुपारी पावन झालेले नवस फेडले जातात व नवीन नवस बोलले जातात. वंशवृद्धीसाठी हा महागणपती असल्याने मूल होण्यासाठी, लग्नासाठी हा महागणपती नवसाला पावतोच असा लौकिक आहे. या महागणपतीच्या विसर्जनासाठी 20 ते 25 तगडे पुरुष लागतात. 25 ते 30 ढोलांचे पथक, टलेझीम, मुरधूम, गुलाल उधळत, भाल्यावर लावलेले भगवे झेंडे, तलवारी नाचवत महागणपती विसर्जनाच्या ठिकाणी आणला जातो. मिरवणुकीला हजारो भक्त समीर झालेले असतात. महागणपती विसर्जनाच्या ठिकाणी महागणपती समोर दांडपट्ट, बनाटी, तलवारी, लाठी, काठी अशी शिवकालीन मर्दानी प्रकार खेळले जातात. पुरुष फेर धरून नाचतात. विसर्जनाच्या पाण्यात प्रथम उंदीर नेला जातो. नंतर सागची फळी पाटात घालून महागणपती खांद्यावरून पाण्यात नेला जातो. विधिवत विसर्जित केला जातो. असे जगावेगळी वैशिष्ट्य असलेला असा हा खवळी महागणपती. या वैशिष्ट्यामुळे लिम्का बुकने मान्यता दिलेल्या भारतीय हा पहिलाच महागणपती आहे. सर्व भक्तांना सुख समृद्धी द्यावी हीच त्या चरणी प्रार्थना. Yeah.
Thank you.
Thank you.